हाय, गुड आफ्टरनून. सकाळच्या 9 वाजल्यापासून रूम बघत फिरते मी. तर आता 3 वाजून 15 मिनटं झाले आणि हे बघा आता ऊन लागायला लागलं म्हणून घेतलंय डोक्यावर पदर आणि चालले. आणि ऊन इतकं लागतंय 2, 3, 4, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 6, 7 घंटे झाले तसं हिंड राहिले उन्हामध्ये रूम बघत. या अवघड आहे बाई, काय खरं नाही. आणि काय माहिती कधी भेटते रूम कधी नाही, माहीत नाही. ऊन खूप लागायला लागलंय आता अजून तासभरच हिंडते मी इकडे उन्हामध्ये. आणि तासानंतर मी जाणार आहे घरी, कारण आता खूप कंटाळा आला आहे आणि ऊन पण खूप लागतंय. तर आता बस झाले. तर मग कुणीकून जाऊ, कुणीकून रस्ता आहे. तर बघा अवतार माझा. तुम्हाला घरं पण दाखवते. आता ही गल्ली असा टाइम कुणावर येऊ नाही. ही कोणती गल्ली काय माहिती. असा टाइम कुणावर येऊ नये. जीव असा घाम 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 होऊन जातो. काय करावं काय समजत नाही. नको नको वाटू राहिलं आता. बापरे, नको नको वाटू राहिले. देवा हो दे स्वतःचं घर. बस झालं आता उन्हात अनात हिंडवणं. 25-30 वर्षापासून असं उन्हात हिंडू राहिलं रूम बघत. घर मालकानं सांगितलं रूम खाली करा का रूम बघत हिंडा. घर मालकानं सांगितलं की रूम खाली करा, रूम बघत हिंडा. बापरे बाप, नको नको झालंय आता. काय माहिती देवाला कधी किवी येईन. चला हिंडते अजून, बघू. बघा ते छान छान रोशिंगी आहे, पण एक पण खाली नाही, सगळ्या भरलेल्या आहेत. काय करणार. लोकांचं वाळवणं वगैरे करायचं काम चाललं, कुरडया वगैरे. आणि मी बघते रूम उन्हात अनात हिंडून. लोक कुरडया पापड वाळवतात ते उन्हामध्ये आणि मी स्वतःलाच वाळवून घेते उन्हामध्ये. आणि बिल्डिंगची सावली आली बरं वाटतंय. हे बघा बिल्डिंगची सावली. ह्या बिल्डिंगच्या सावलीमुळं मस्त सावली पडली. तर चला मी बघते रूम. बघितल्यावर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत बाय.